हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खमंग असे हिरव्या मुगाचे लाडू, ते पण अगदी कमी साहित्यात आणि झटपट पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहेत एक 500 ग्राम हिरवे मूग, इथे मी स्वच्छ करून घेतलेत, 400 ग्राम गूळ, साजूक तूप, ड्रायफ्रुट्स मध्ये घेतलेत मी इथे बदाम आणि काळे मनुके। सगळ्यात आधी मूग 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यातलं सगळं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि एका कढईमध्ये एक 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवर हे व्यवस्थित परतवून घ्यायचे। अगदी कोरडे होईपर्यंत हे मंद गॅसवर अशा पद्धतीने परतवून घ्यायचे। थोडेसे ओलसर वाटतायत मूग, एक 2 ते 3 मिनिट अजून परतवून घेऊया। परतवत असताना एक 2 चमचे तूप टाकायचं आणि हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचं, अगदी कुरकुरीत होईपर्यंत। त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन बारीक केलेले बदाम आणि मनुके परतवून घ्यायचे, हलकासा कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे पण ड्रायफ्रुट्स तुम्ही ह्यात वापरू शकता। थंड करून घेतलेले मूग मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे, तसंच गुळाच्या पावडरला पण एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं, त्यामुळे छान असा चिकटपणा येतो लाडू बनवत असताना, त्यामुळे खूप जास्त मदत होते। आता एका प्लेटमध्ये बारीक करून घेतलेली मुगाची पावडर सोबतच गुळाची पावडर आणि परतवून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। लागल तसं गरम करून घेतलेलं तूप टाकायचं ह्यात। हे सगळे जिन्नस हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे। तुपाचा वापर लागल तसंच करायचा। मला हे थोडंसं कोरडं वाटतंय, मी त्यात अजून थोडंसं तूप टाकतेय। साधारण 250 ग्राम तूप लागेल ह्याला। सगळं व्यवस्थित एकजीव करून झालंय, लाडू वळवून घेऊया। अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने लाडू तयार करून घ्यायचे। मस्त असा हेल्दी मुगाचा लाडू तयार आहे। सगळे लाडू मी बनवून घेतले तिथे। हा एक लाडू खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त एनर्जी मिळते, तसंच डोळ्याच्या आरोग्यासाठी पण हे लाडू फार गुणकारक आहेत। आज बनवलेली हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।